राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला। एलपीजी सिलेंडरची किंमत किती असावी, जातनिहाय जनगणना आणि सरकारी नोकऱ्यांबद्दल मोठं आश्वासन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर करण्यात आला। महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, बेरोजगार, दिव्यांग, तृतीयपंथीयांना या जाहीरनाम्यात विशेष स्थान देण्यात आलंय। महालक्ष्मी योजना म्हणून एक प्रत्येक गरीब कुटुंबाला दरवर्षी महिलेला कुटुंबातील 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आम्ही देऊ आणि कामगारांचं किमान वेतन हे आता इथून पुढे आम्ही निवडणुकीत सत्तेत आलो तर ते 400 रुपये प्रतिदिन असलं पाहिजे याची देखील व्यवस्था करू। अशा वेगवेगळ्या सूचना, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या शपथनाम्यात घातलेल्या आहेत। स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती 500 रुपयांवर आणणार, पेट्रोल डिझेलवरील कराची फेररचना करून महागाई रोखण्यासाठी प्रयत्न करणार, केंद्राकडील 30 लाख रिक्त जागांवर भरती करणार, शासकीय सेवेतील कंत्राटी कामगार पद्धत बंद करणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार, महिलांना शासकीय नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देणार, प्रत्येक गरीब महिलेला वार्षिक 1 लाख रुपये देणार, खासगीकरणावर मर्यादा आणणार, अग्निवीर योजना बंद करणार, शेती आणि शैक्षणिक वस्तूंवर 0% जीएसटी करणार, जीएसटीला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करणार, जीएसटी कमीत कमी आणि एकच असावा यासाठी प्रयत्न करणार, शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत देणार, जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करणार आणि आरक्षणावरील 50% मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार। याशिवाय अनेक आश्वासनांचाही शपथनाम्यात समावेश करण्यात आलाय। सत्ताधाऱ्यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्यावरून निशाणा साधला। शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे। खरं तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खरं तर जनतेला मूर्ख बनवणे आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सर्वसमावेशक असा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। आता मतदार या शपथनाम्याला किती पसंती देतात ते निकालाच्या दिवशी कळेल। चंद्रशेखर भांगेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।